नमस्कार मित्रांनो. आता मी आलोय लालबाग परिसरात. लालबाग परिसर हा सर्वांना माहितीच आहे. आणि आता गणपती बाप्पाचा सण येतोय. त्यासाठी कशासाठी प्रसिद्ध आहे हेही तुम्हाला माहिती आहे लालबाग. आता आम्ही लालबाग या ठिकाणी आलोय. ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे डेकोरेशन, अनेक प्रकारे वेगवेगळ्या फुलांची आर आहेत. चला आता आपण प्रत्यक्ष त्या दुकानात जाऊ. हे बघा, या दुकानामध्ये प्रथमच सुरुवात कशा प्रकारे झाली बघा. हारानी, गणपतीचे पाट आहेत. मकरसाठी साहित्य पण इथे जमा आहे. लाइटिंगचं पण सामान इथं आहे. अनेक प्रकारच्या वस्तू बघा इथे तुम्हाला दिसत आहे. झुंबर आहे. हो, छत्र्या पण आपल्याला दिसत आहे. जे गणपतीच्या वरती मुकुडावरती जे लावले जातं डेकोरेशनसाठी. आणि हे चक्र, या वेगवेगळ्या डिझाईन आहेत. हे फुलांचे हार आहेत जे डेकोरेशनच्या साईडला लावले जातात. आणि हे बघा, स्टिकर आहेत गणपती बाप्पाचे, उंदीर मामाचे. व कशा प्रकारे फुलाचे हार आहेत. वेगवेगळी फुलं आहेत. झेंडूचे फुलं, वेगवेगळ्या रंगाची फुलं. ही सर्व फुलं प्लॅस्टिकची आहेत ना ओरिजिनल. हे सर्व डेकोरेशनसाठी वापरण्यासाठी हे यूज केले जातात प्लॅस्टिकची फुलं. पण दिसायला ते एकदम खरोखरचीच वाटतात. बघा किती प्रकारच्या रंग आहेत फुलांवर. हे हार आहेत जे डेकोरेशनच्या साईडला लावले जातात. आपण या दुकानाच्या मालकाशी भेटूया आणि त्याचा संवाद साधूया. कशा प्रकारे ते डेकोरेशनची तयारी केली आहे आणि कशा प्रकारे मकर आहेत. मकर आता आपण थोड्या वेळ मकरच्या साईडला जाऊया आणि कशा प्रकारे मकरची डिझाईन आहे ते पण आपण पाहून घेऊया. बघा नवीन नवीन डिझाईनचे हार आहेत. बघा, झेंडूची फुलं आहेत. अलग अलग रंगाची फुलं आहेत तिथे. लांबून बघायला गेलं तर एकदम ओरिजिनल फुलं आहेत. एकदम खरोखरची फुलं दिसत आहेत.
असं वाटतं फुलांचा बाजारच आहे पुरा. या पणत्या आहे, दीप प्रज्वलन करण्यासाठी. या पट्ट्या आहेत डेकोरेशनचे यूज होतात. हार, व गुलाबाचा फुलांचा हार पण दाखवण्यात आलेला आहे. फुलांच्या हारामध्ये खूप व्हरायटी आहे, ते दिसण्यात येते आपल्याला. अलग अलग रंगाचे, अलग अलग डिझाईन चे फुलं इथे आहेत, हार इथे आहेत. आता आपण डेकोरेशन मध्ये जाऊया. कशा प्रकारे मकरचे अ, दिसण्यात येत आहेत. मकर कशा प्रकारे सुंदर प्रकारे बनवण्यात आलेत ते आपण बघूया. हे बघा कशा प्रकारे मकर आहेत. खूप सुंदर प्रकारे मकर आहेत इथे. हे मकर तुम्हाला लालबागला भेटतील. बघा वेगवेगळे कलरचे मकर आहेत. शिवशंभूचे, ओम नमेश्वरचे मकर आहे. खूप व्हरायटी आहे. सुंदर प्रकारे ते मकर आपल्याला दिसण्यात येत आहे. हे तुळजाभवानी मातेचं पण एक मकर इथे आपल्याला दिसत येतोय. खूप व्हरायटी मध्ये इथे मकर आपल्याला दिसण्यात येते. कशा प्रकारे बनवण्यात आले. गणपती बाप्पाचं आगमन आहे, त्या डेकोरेशनसाठी इथे सर्वांची मकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. लहानपासून मोठेपर्यंत मकर इथे तुम्हाला दिसण्यात येत आहे. मकरच्या पाठीमागे पण अजून लाइटिंगचं पण व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्या आतमध्ये पण लाइटिंग करण्यात आलेली आहे. कशा प्रकारे शोभा म्हणजे दिसण्यात येते मकरची, हे आपल्याला दिसण्यात येते. ते मोराचा मकर आहे बघा. अष्टविनायक गणपती बाप्पाचा तो मकर दाखवण्यात आलेला आहे. अष्टविनायक मकरच्या समोरच असे दोन हत्ती दाखवलेत. त्या हत्तीच्या हातामधून असं एक स्पॉट म्हणजे भांड दाखवले. त्या भांड्यामधून पाणी वाहत आहे, हे दाखवण्यात आलेलं आहे. खूप सुंदर प्रकारे मकर बनवण्यात आलेले आहेत. सुख करता एक मकर. आता आपण प्रत्यक्ष मालकाशी भेटूया आणि त्यांनी कशा प्रकारे ते सजावट केली आणि कधीपासून ते आपण जाणून घेऊया. किती सुंदर प्रकारे मकर इथे दाखवण्यात आले. मोराचा पिसाळाचा एक मकर दाखवण्यात आलेला आहे. खूप सुंदर प्रकारे मकर इथे आहे.
दिसायला एकदम खूप सुंदर दिसतो बघा कशा प्रकारे मकर आहे. मकर खूप प्रमाणात असं लांबून दिसण्यात येते. ची व्हरायटी पण एक एक सुंदर प्रकारे आहे. आणि लोकांची गर्दी पण इथे लालबागला खूप दिसण्यात येते आपल्याला या मकरसाठी, फुलांसाठी, हारांसाठी. हे ते तिकडे मालक आहेत ह्या मॅडम, यांच्याशी आम्ही संवाद साधला होता आणि त्यांच्याशी विचारणा केली होती कशा प्रकारे इथे मकर बनवले जातात आणि केव्हापासून किती वर्ष झाली. कमीत कमी ह्यांना 4-5 वर्ष झाले ते मकर बनवत आहेत. आणि यांनी व्हरायटी सांगितली आणि कशा प्रकारे मकर बनवतात, किती माणसं आहेत आणि किती प्रकारे च्या इथे व्हरायटी आहेत आणि प्राइस टॅग पण त्यांनी दाखवला आम्हाला. यांनी सुंदर प्रकारे आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि खूप सुंदर प्रकारे यांनी सांगितण्यात आले कशा प्रकारे इथे सुरुवात केलेली आहे आणि मकर कसे बनवले जातात, कशा प्रकारे यांची प्राइस आहेत. त्यांनी एक एक प्रकारे सांगितले कशा प्रकारे मकर इथे आहेत, काय प्राइस आहेत, किती प्रमाणात इथे लोकसंख्या येते, लोक येतात आणि मकर इथे घेऊन जातात. आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्या आगमनाची सुरुवात आणि कशा प्रकारे केले आपल्याला दिसण्यात येत आहे. नंतर या मॅडम आम्हाला फुलांचे इथे घेऊन गेले. हे बघा ह्यांनी कशा प्रकारे ते डेकोरेशनचं सामान दाखवण्यात आले. हे बघा फुलांचं हे मार्गदर्शन करतात कशा प्रकारे फुलं आहेत, किती प्रकारे आहेत आणि कुठल्या रंगाची फुलं आहेत. व ही अक्षरची फुलं आहेत, अष्टरची. आणि कशा प्रकारे बघा सांगायचं आहे आपल्याला. या मॅडमनी आम्हाला पुऱ्या फुलांची हारची माहिती व्यवस्थित सांगण्यात आलेली आहे.
आणि कशा प्रकारे मार्गदर्शन देतात बघ, कशा प्रकारे सांगतात आहेत. हे झेंडूची फुलं आहेत. हे लाल झेंडू, पिवळा झेंडू. हे फुलं सहसा जास्त करून मकरच्या साईडला वापरले जातात डेकोरेशनसाठी. हे मोगऱ्याचे हार आहेत. त्यांचा इथे हार बनवण्यात आलेला आहे. हे जेवढी दिसतात तुम्हाला हार, ते सर्व प्लॅस्टिकने बनवलेले आलेले आहेत. कुठलेही म्हणजे ओरिजिनल नाहीये. आणि हे जास्त आपण 2-3 वर्ष वापरू शकतात मॅडम बोलल्या, वॉश करून. जसं आपल्या गणपतीला यूज केल्यानंतर ते वॉश करून ठेवून द्यायचं आणि पुढच्या वर्षी पण ते युजेबल होऊ शकतं. कमीत कमी ते 3 वर्ष युजेबल होऊ शकतं. पण हे आपण जेव्हा यूज करतो त्यानंतर एकदा धुवून ते पुन्हा सुकून परत ठेवायला लागतं. तर युजेबल ते करू शकता. वापरलं की ठेवून दिलं तर नाही होणार. नाही तर आपण सहसा ओल्या फडक्याने पुसून पण घेतलं तरी चालेल. आणि जेव्हा आपण ठेवू तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीमधूनच त्याला बांधून व्यवस्थित ठेवण्यात यावे. खूप सुंदर प्रकारे या लोकांनी माहिती दिली मॅडमनी. आणि या कंठ्या आहेत ज्या युजेबल होतात आता. यांचं दुकान सकाळी 9:30 ला चालू होतं, ते रात्री 11:30 पर्यंत असतं. हे लालबागला आहे, चिवडा गल्लीच्या जवळ. कधीही येऊन भेट द्या. आणि सुंदर प्रकारे डेकोरेशन आहे. आणि ते हार आहे, गोंडे आहेत, मकर आहेत. काही फुलांचे हे सुंदर प्रकारे दाखवतात मॅडम. एकदा या, विजिट द्या. फक्त बघायला तरी या, की जेणेकरून असं सुंदर आहे तुम्ही घेऊ शकता. छान आहे. मकर तर खूप सुंदर आहे. यांचे हार पण खूप सुंदर आहेत जे बनवले, असं वाटते ओरिजिनलच आहेत, पण हे प्लॅस्टिकचे आहेत. धन्यवाद मॅडम माहिती देण्याबद्दल. तुम्ही या, नक्की भेट द्या. चिवडा गल्ली